कोकणातल्या दोन्ही जागांचा निकाल कसा असेल, का कोण जिंकेल, काय अंदाज? कोकणामध्ये युतीला अतिशय पोषक वातावरण होतं. उत्स्फूर्त प्रतिसाद होता आमच्या उमेदवारांना. म्हणजे रायगड मतदारसंघ असेल किंवा मग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ असेल, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्या आणि युतीच्या फेवरमधल्या निवडणुका पार पडल्या. म्हणजे अंडर करंट असा होता की लोक उत्सुक होती युतीच्या उमेदवाराला मतदान देण्यासाठी, आणि ते तुम्हाला निकालामध्ये दिसेल. आम्ही निवडणुकीच्या अगोदरही बोललो होतो आणि आताही बोलतो की किमान 2 ते 2.5 लाखांनी आमचा युतीचा उमेदवार, रायगड असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, आमचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये पण 40च्या वर उमेदवार आमचे निवडून येतील, असं चित्र जे काय आम्ही बघितलं त्या अंदाजाने मी तुम्हाला सांगतो. हा जो काय विषय आहे हा आमच्या नेत्यांचा आहे. आमचा पक्ष मोठा आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. काही फॉर्म्युले, काही गोष्टी ठरतात हे केंद्रीय स्तरावर ठरतात, म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य नाही. कोणाला किती सीटा मिळाव्या, कोणाला काय मिळावं, ह्याच्यावर मी काय बोलू शकत नाही. पक्षामध्ये माझं ते स्थान नाही. मी फार लहान कार्यकर्ता आहे, हे आमचे नेते ठरवतील. पण जसं आम्ही असं बोलतो तसं त्यांच्या बाजूनी पण अलायन्स पार्टनर आपण ज्यांना म्हणतो, अलायन्स पार्टनरनी पण त्याच भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे की नेते ठरवतील. आपण कोणाचा स्ट्राईक रेट आता असावा, मग 400 पारची घोषणा कशी निगेटिव्ह झाली, हे काय आत्ताची वार्ता नाही, असू शकत नाही. अजून आपल्याला राज्य सरकार 3-4 महिने आपल्या हातात आहे ह्या सरकारमधलं. त्याच्यानंतर निवडणुका लागतील, पुढे येईल सरकार, पण ते येण्यासाठी तसं वातावरण आपण ठेवावं लागतं. विरोधकांना आयतं वातावरण देऊ नका. सीट ठरवायच्या असतील किंवा इतर कुठलंही काही ठरवायचं असेल अलायन्समध्ये, हे नेते एकत्र बसून ठरवत असतात आणि ते तसंच ठरवलं जाईल. कोणतरी एक व्यक्ती म्हणतोय म्हणून काही वेगळं ठरवलं जाणार नाही. जो फॉर्म्युला आहे, जे नेते ठरवतात तेच ठरवणार आहेत, इतर कोणी ठरवू शकत नाही. आता कोणत्या मतदारसंघातून आपली उमेदवारी असेल? नाही बघा, उमेदवारी जाहीर करणारा मी काही नेता नाही. मी एक कार्यकर्ता आहे. पण मी मागचे काही वर्ष कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतोय. तोच मतदारसंघ राणे साहेबांचा देखील राहिला 2014 पर्यंत. साहेबांनी 6 टर्मपैकी 3 टर्म हे कुडाळ मालवणमधून ते आमदार राहिले. मग सरकारमध्ये मंत्री झाले, पण अगोदर ते आमदार ह्या मतदारसंघातून राहिले. त्याच मतदारसंघावर जो गेलेला मतदारसंघ आपल्याला आमच्या हातातून 2014ला, तोच परत आणण्याचा प्रयत्न माझा आहे आणि तो 2024ला आता ह्या विधानसभेला 100% आम्ही परत घेणार. बघा, सातत्याने मी जी भुजबळ साहेबांची भूमिका बघतोय, ते युती सरकारमध्ये एक मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, पण सातत्याने ते जे भूमिका घेत आहेत मागच्या काही महिन्यांपासून, ती काय मला पटलेली नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे, मला काय ह्याच्यातून काय मिळवायचं नाही आहे. पण एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा राजकीय पक्ष जर म्हटला तर सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. असं असताना आम्ही नेहमी ऐकून का घ्यावं? आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायची भूमिका घेतो. आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात. म्हणजे मी नाही, आमचे नेते असते ते सांभाळून घेतात. कधी आमचे नेते टोकाची भूमिका घेताना आपल्याला आठवत नसेल, घेतली नाही. असं असताना भुजबळ साहेबची भूमिका घेतात की आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे. आपण एक ज्येष्ठ नेते आहात, मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री देखील आहात. आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना जर आयतं वातावरण मिळत असेल तर ते योग्य आहे का, हा माझा प्रश्न होता. आपण हत्यार त्यांच्या हातात देणार आहोत का? आणि जर दिलं ते वार कोणावर होणार आहेत? आपल्यावरच होणार आहेत. तर ते योग्य आहे का, ह्याचा विचार झाला पाहिजे. आपण हे सगळं बोलत असताना ह्याचा नेमका फायदा कोणाला, तोटा कोणाला? मी काय एवढा मोठा नाही त्यांना सांगण्यात का, पण माझं एक मत आहे, ते मी माझं मत मांडलं. आणि मला असं वाटतं की जसं त्यांचं एक वक्तव्य आलं की 400 पारची जी घोषणा होती त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह झाला. आता 400 पारची जी घोषणा होती ती मोदी साहेबांची घोषणा होती. म्हणजे आपण मोदी साहेबांना चॅलेंज करताय का, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका येते. आणि म्हणून जे काय मी म्हटलं
की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या अनुभवाचा, आपण एक ज्येष्ठ मंत्री आहात, आपल्या अनुभवाचा, आपल्या मार्गदर्शनाचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फायदा झाला पाहिजे, युती सरकारला फायदा झाला पाहिजे, विरोधकांना नाही, अशी भूमिका आपण घ्यावी. एवढीच फक्त विनंती करण्यासाठी, किंवा हे सगळं आता थांबावं. हे आपल्याला एकत्र लढायचं असेल, फार मेहनतीने हे सरकार एकत्र आलंय 2.5 वर्षामध्ये. उद्धव ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते किंवा त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा काय परिस्थिती होती आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवलं, अशा नेत्यांना हे माहिती असलं पाहिजे. जर माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला हे कळतं तर ते तर फार मोठे नेते आहेत. त्यांना ते कळलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवलं. आपल्याला एकत्र जर लढायचं असेल तर चांगल्या वातावरणामध्ये लढावं लागेल, एकत्र लढावं लागेल, एका संघाने लढावं लागेल, एका दिलाने, एका मनाने लढावं लागेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. पक्षश्रेष्ठीकडे या विधानात अहो, जेव्हा आपण सोशल मीडियावर टाकतो ना, तेव्हा ते सगळीकडे जात असतं. एका मिनिटात ते लाखोंमध्ये जातं. माझी जी मनामध्ये खतखत होती, अहो भारतीय जनता पक्ष, जसं मी मगाशी म्हटलं, सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्या नेत्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळायला काय काय करावं लागतं, कशी मन धरावी लागतात, त्यांना कसं समजावं लागतं, त्यांच्या कुटुंबाला कसं समजावं लागतं, हे आम्ही बघतोय. तरी भारतीय जनता पक्ष कधी टोकाची भूमिका घेत नाही. ते नेहमी सांभाळून घेतात. फडणवीस साहेबांचं कुठलं एक स्टेटमेंट काढा, ते नेहमी सांभाळून घ्यायच्या भूमिकेत असतात. आमचे नेते कधी टोकाची भूमिका घेत नाही. पण सातत्याने भुजबळ साहेब, आम्हाला एवढ्याच सीट पाहिजे, 400 पारचं हे नेगेटिव्ह झालं. मी मागे त्यांचा कुठला इंटरव्ह्यू बघितला, त्यांच्या लोकसभेच्या सीटवर त्यांनी कुठली तरी एक टीका केली. सातत्याने जेव्हा एक माणूस किंवा एक नेता अलायन्समधला, युतीमधला जेव्हा एक भूमिका घेत असतो, एका गटाबद्दलच घेत असतो, तर मग आम्ही पण आमच्या गटाचा विचार करायचा नाही का, आमच्या पक्षाचा विचार करायचा नाही का? आणि कार्यकर्ता म्हणून मी घेतलं, माझी भूमिका घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.